खरं तर चूक माझी आणि आलापचीच आहे. आम्हीच आमचा हट्ट सोडला पाहिजे. पण जुई, आईने सुद्धा आपलं ऐकून घेतलं पाहिजे ना. यात हेच होतंय की कोणीतरी समजूत काढायला जातंय आणि प्रत्येक वेळी दोन्ही घरातली माणसं दुखावली जातात. हो, आणि याचा त्रास सगळ्यांनाच होतो. माझं लग्न जुई बरोबर नाही झालं तर मलाही त्रास होणार. आणि आलापचं कोमल बरोबर लग्न झालं तरी त्या 3 व्यक्तींच्या लाईफ स्पॉइल होणार. त्यापेक्षा हे लग्नच नको. अरे म्हणजे हो बाबा, हे लग्नच नको. हो, दोन्ही फॅमिलीचा विचार करता मला आलापचं म्हणणं पटतंय. हे नेहमीचे वाद, मान अपमान हे तरी थांबतील. जुई आला. अरे असा तडकाफडकी निर्णय घेऊ नका तुम्ही. कोणीतरी निर्णय घेतलाच पाहिजे ना बाबा. आणि तो आम्ही घेतलाय. तुम्ही आमचं एकमेकांशी लग्न लावून देऊ नका, पण आम्ही इतर कोणाशीही आणि कधीही लग्न करणार नाही. आता मला मालतीशी बोलावंच लागेल. साड्या उद्या घरपोच होतील. दागिने आपण ऑलरेडी केलेलेच आहेत. हो बरं, घराची सजावट. हा, मंडपवाला कॅटरर्स आणि बारीक सारीक हेल्पर लोकांचं काम आहे ना, गंधार बघणार आहे. बरं, गंधार करेल ना ग सगळं वेळेवर. हो आई, मी मागे लागून करून घेईन. मग ठीक आहे. काय 2 दिवसात लग्न ठरवलंय आपण, सगळं व्यवस्थित व्हायला पाहिजे. आई, सगळं व्यवस्थित होईल, तुम्ही नका काळजी करू. बरं, दादा आणि कोमल कधीपर्यंत येतील? हो, मी त्यांना फोन केला होता, तर मामा कोमलला घेऊन कुलदैवतेच्या मंदिरात गेलेत. ते उद्या सकाळी मला फोन करणार आहेत, तेव्हाच मला कळेल त्यांच्या येण्याचं टायमिंग. पण मला काय वाटतं, त्यांना ना त्याच दिवशी येऊ दे. हो चालेल. बरं, आमंत्रणांचं काय? हा, मी ना कम्प्युटराइज इन्व्हिटेशन कार्ड बनवायला सांगितलेत. त्याला फोन करायचा राहिला. माझा फोन हा किचन मध्ये, मी आलेच. खूप गडबडीतेस का? नाही, बोला ना. नाही, आपली जरा घाईच होती असं वाटत नाहीये का तुला? अहो, आता 2 दिवसावर लग्न आलं म्हटल्यावर घाई होणारच ना. तरी बरं, प्राजक्ता सगळं व्यवस्थित हँडल करतीये. ते नाही म्हणते मी. मग या लग्नाविषयीच आपण जरा घाई करतोय असं नाही वाटत आहे का तुला? तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय ते सांगाल? नो डाऊट कोमल चांगलीच मुलगी आहे, पण आधी मला वाटलं होतं की अगोदर त्या दोघांचा साखरपुडा होईल, आलाप जरा कोमल सोबत चालेल, बोलेल, रुळेल आणि मग लग्न झालं असतं तर ठीक. पण परवा डायरेक्ट लग्न, हे म्हणजे सरगम शिकणाऱ्याला एकदम नाट्यपद गायला सांगितल्यासारखं आहे. अहो, आता लग्न झाल्यावर आलाप आणि कोमल एकत्रच असणार आहेत की. उलट लग्न झाल्यानंतर आलाप कोमलच्या जास्त जवळ येईल, कारण त्यांच्या नात्याला एक नाव असेल. आणि नाही आला तर? चांगलं बोला ना काहीतरी. मी चांगलं वाईट नाही, मी प्रॅक्टिकल बोलतोय. आलापला या लग्नाचा त्रास होईल. मग जुई सोबत लग्न करून दिल्यावर त्रास नाही होणार ना? आलापला आत्ता जरी त्रास झाला ना, तरी पुढे जाऊन त्याचं भलंच होणार आहे. हो, पण तू एकदा त्याच्याशी बोलून तर बघ. आलापशी बोलून काय उत्तर मिळणार आहे ना माहितीये मला, कारण त्याला जुई शिवाय दुसरं काहीही दिसत नाही. अगं पण म्हणून मी सुद्धा ठाम आहे. आलाप आणि कोमलचं लग्न 2 दिवसांनी ठरलेल्या मुहूर्तावर होणारच. आलाप, आलाप, हे आलाप.
आलाप, ए आलाप बाळा, ए उदय, उदय. अरे हे बघ त्याच्या हातात ही व्हायटनची बाटली. आलाप, ए आलाप, उठ रे उठ, आलाप उठ. आलाप, अरे बाळा असले भलते सलते विचार करू नकोस रे तू. बरा आहेस का तू? काय झालं? काय झालं सोड, पण तू हे असे भलते सलते विचार करू नकोस. अरे हे बघ बाळा, मला कळतंय की जे काही चाललंय त्याचं टेन्शन आलंय तुला, पण ह्याचा अर्थ असा नाही की तू जीवाचं काही बरं वाईट करून घ्यायचं. हा बाबा मी हे बघ, मला कळतंय घरातल्या परिस्थितीमुळे तुला टेन्शन आले, पण मी तुला सांगतो हे असे भलते सलते विचार अजिबात करायचे नाहीत. हा अरे ह्या सगळ्यात तुझ्या मनाची कोंडी होती हे कळतंय रे मला, पण असे भलते सलते विचार करू नको. मी तुला शब्द देतो, तुझं लग्न जुईशीच होईल. आपण उद्या जुईच्या घरी जाऊ, तिच्या आई वडिलांशी बोलून पुढचं काय ते ठरवू आपण. काय? हो, एक बाप म्हणून मी ही जबाबदारी घेतोय. मी तुला शब्द देतो, तुझं लग्न जुईशीच होणार आणि ते मी करून देईल. पण हे असे बोलते सलते विचार करू नको. हा बाळा, मी आहे ना. ओके. डोंट वरी काका, मी आहे. ए दादा, मी आहे सोबत. याच्या सोबतच राहा आणि त्याच्यावर लक्ष ठेव. मी आहे ना बाळा. हा अहो काका, तू परफ्युम्स आहे. तू घाबरे, तू त्याच्यावर लक्ष ठेव. तुला मजा वाटते? बाबांना वाटलं की आत्महत्या करतोय मी. बरं बोलायला गेलो तर मी बोलू दिलं नाही, मान्य, पण त्याचा परिणाम काय झाला पाहिलंस? काय? दाद्या, त्यांनी तुझ्या आणि जुईच्या लग्नाची जबाबदारी घेतली. पण कसं वाटतं ते? ए कमॉन यार दाद्या, हे बघ, प्रेमात आणि युद्धात सगळं माफ असतं. आय नो तुझा डोळा लागला होता आणि त्यांचा गैरसमज झाला की तू आत्महत्या केली. अरे पण या सगळ्या गैरसमजातून त्यांनी तुमच्या लग्नासाठी इनिशिएटिव्ह घेतलंय, हे महत्वाचं आहे ना. सो चिल. आता फक्त जुईच्या घरी उद्या काय होतंय ते बघूया. हॅलो हॅलो, अहो पेंटर भाई, तुम्ही मला कुठला नंबर दिलाय? अहो मला इव्हेंट मॅनेजरचा नंबर हवा होता, तुम्ही मला प्लंबरचा नंबर दिलाय तो. मग अहो सॉरी काय सॉरी. अहो आता हॅलो, आता ऐन वेळेला कुठलाही इव्हेंट मॅनेजर इव्हेंट मॅनेज करायला तयार होत नाहीये. कधी काय 2 दिवसावर आलंय लग्न. मग हॅलो 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 हॅलो, काय माणसं आहेत, फोन कट करतात. शी. काय रे हे गंधार, सकाळी सकाळीच माणूस प्राण्याच्या नावाने का खडे फोडतोयस? अहो बाबा, आलापचं लग्न आहे ना, तर ते मंडपवाले, डेकोरेटर, केटरर्स, घरात सर्विंग आणि हेल्पर मुलं, ही अशी सगळी लोक शोधत बसण्यापेक्षा मी असा विचार केला की हे सगळं कॉन्ट्रॅक्ट एका इव्हेंट मॅनेजरला देऊन टाकावं. द्यायचं ना मग. अहो पण अशा लास्ट मोमेंटला कोणी तयार होत नाही ना. इच्छा तेथे मार्ग. हो बाबा, ही मस्करी करायची वेळ नाही. अरे मस्करी नाही रे, पण माझ्या ओळखीचे इच्छा तेथे मार्गवाले इव्हेंट मॅनेजर आहेत. काय सांगताय? मग ते इव्हेंट मॅनेज करतील का? अरे लग्नच काय, मुलाच्या बारशापर्यंत सगळं मॅनेज करतील ते. फार टॅलेंटेड मुलं आहेत ती. अहो मग त्यांचं टॅलेंट आपल्या घरात दाखवायला सांगा की. लगेच सांगतो. हा, पण त्यांना आधी माझ्या समोर आणा, मला त्यांना बघू द्या. चालेल, पण कशासाठी? अहो आईने हे सगळं काम मला सांगितलंय. उगाच कमी जास्ती काही झालं तर आई मला ओरडेल. हॅलो काका, हा? तुम्ही काल रात्री झोपेत होतात की आत्ता झोपेत आहात? काय रे, काय झालं? काका, तुम्ही काल रात्री दाद्याला शब्द दिलात ना की त्याच्या आणि जुईच्या लग्नाची जबाबदारी घेतो म्हणून. मग मग आता तुम्ही कोमल आणि दादाच्या लग्नासाठी एवढं इनिशिएटिव्ह का घेताय? अरे ये पक्षी मित्रा, तुझ्या वयापेक्षा ना माझा अनुभव जास्त आहे. अरे हा फ्युचर प्लॅन आहे. म्हणजे आजचं इनिशिएटिव्ह उद्यासाठी उपयोगी पडेल. चल जुईच्या घरी, तुला सगळं सांगतो. काका, बाबा, आलापवर माझं प्रेम आहे, पण असं पळून जाऊन लग्न करणं मला मान्य नाहीये.
आणि तू तसं करूही नयेस. बरोबर आहे. ऐका ना. हे बघ जुई बाळा, आता तुम्ही पळून जाऊन लग्न करा हा ऑप्शनच तुमच्याकडे नाहीये. भाऊजी नाश्ता करून घ्या ना. हो खातो. हे बघा, आमच्या घरी आलाप आणि कोमलच्या लग्नाचा मंडप घातलाय. आता हा मंडप जरी आलाप आणि कोमलच्या लग्नाचा असला तरी तिथं लग्न मात्र आलाप आणि जुईचं होणार. बरोबर, पण हे कसं शक्य आहे? बाबा, आपल्या घरात जुईला यायला बंदी आहे, मग आपल्या घरात तिचं लग्न कसं होणार? काका तुम्ही काहीतरी चुकीचं बोललात का? मला जरा बोलू द्याल का? हे बघा, लग्न असणार आहे कोमल आणि आलाप यांचं, पण ऐन लग्नात कोमलच्या जागी उभी असणार आहे जुई. पण मग आई? तिचा होकार घेऊनच हे लग्न करणार आहोत. या उपरही ती तयार नाहीच झाली तर मग आपला नाईलाज आहे. पण जुई, मी तुला शब्द देतो, तुझं आणि आलापचं लग्न होणार तर ते 4 चौघांसमोरच होणार. काकूंसमोर? हो, मालती समोर. हो, पण मग नेमकं करायचंय काय? आणि जुई तिथं कशी येणार? जुई एकटी नाही, तुम्ही सगळे येणार. एक मिनिट, सगळे म्हणजे? माझ्या ओळखीची काही इव्हेंट मॅनेजमेंट करणारी मुलं आहेत, ते हे सगळं इव्हेंट मॅनेजमेंट सांभाळतील. तुम्ही सगळ्यांनी इव्हेंट मॅनेजरची माणसं म्हणून घरात यायचं. हा, आता तुम्हाला आमच्या घरात कोणीही ओळखणार नाही याची खबरदारी आपण सगळे मिळून घेऊया. भाऊजी खाऊन घ्या ना. अमृता, काकू मी खातो. थांब रे. हे काकू. हा. काका पुढे. ऐन मुहूर्तावर आंतरपाटासमोर कोमलच्या ऐवजी जुई असेल. ओके, पण ती जी मुलं आहेत आणि त्यांचा जो कोणी मॅनेजर असेल त्यांनी घोळ घातला तर? त्या मुलांना याबद्दल काहीही कल्पना द्यायची नाही, त्यांना त्यांची कामं करायला सांगायची. पण मग त्यांना ऑर्डर्स देणारा मॅनेजर हा आपला हवा. बरोबर, अगदी बरोबर. त्यांना ऑर्डर्स देणारा मॅनेजर हा आपला हवाय, जो आपलं ऐकेल आणि ज्याचा आमच्या घरच्यांना कोणालाही संशय सुद्धा येणार नाही. पण मग आपला मॅनेजर कोण असेल? असा एक माणूस आहे. नाही, हे मी नाही करू शकत आहे. अरे पण का पांडा, का? अरे पण काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम हा आहे की जर मी पकडला गेला तर तुमच्या आई मला पोलिसात पण देईल. ती जबाबदारी आम्ही घेऊ. काय पोलिसात द्यायच्या? हो नाही पांडेजी, तुम्हाला काही होणार नाही याची जबाबदारी आमची. आणि पांडेजी सोपं आहे. आतापर्यंत तुम्ही कसे इस्त्रीचे कपडे घेण्यासाठी घरोघरी जायचात ना, तर आता इव्हेंट मॅनेजर म्हणून घरी जायचं सोपं आहे. हा, आणि ते जर मला नाही जमला तर तिथून डायरेक्ट जेल मध्ये जायच्या. ए पांडा, प्लीज ना बाबा, प्लीज ऐक ना माझं. पण मीच का, तुम्ही दुसरा कोणाला पण घेऊ शकतो आहे. पद्याला घ्या. अरे पद्याला आलापच्या घरचे सगळे ओळखतात. मग पद्या जर तिकडे गेला ना तर तो पकडला जाईल. तुला कोणी ओळखत नाही ना याच्या घरातले, त्यामुळे तूच हे काम करू शकतोस. आतापर्यंत ओळखीवर काम होतात हे मी ऐकला होता, पण अनोळखी असल्यामुळे काम करायला लागतो आहे हे मी पहिल्यांदाच बघतो आहे. पांडेजी, माझ्या प्रेमाचा प्रश्न आहे, प्लीज तुम्ही सोडवू शकता तो. तुमचा प्रश्न सोडवता माझा पेपर फुटला. मग नाही, मी जेल मध्ये गेला तो माझ्या मंचली काय करेल? मी नाही. काय काय म्हणतात भाभी? चहा घ्या अशा बोलतो आहे. घ्या रे, घ्या. मंचली भाभी, प्लीज पांडेजींना समजवा ना. काय आता काय म्हणाले? किती वेळ मला नाटक करायला लागेल? काही तासांसाठी. ठीक आहे,
मी रेडी आहे. वा पांडा, थँक्यू. पण तुम्ही सगळा लोक असणार ना माझ्या सोबत? पांडेजी, आम्ही तुमच्यासोबत नेहमी असू. पण मंचली भाभी नेमकं काय म्हणाले तुम्हाला? मंचलीला मी हिरोच्या ऍक्टिंग करताना बघायचं आहे म्हणून मी तयार झाला. अरे मग त्यात काय, तुला एकदम हिरो सारखाच मॅनेजर बनव. नमस्कार. नमस्कार. हे घ्या, तुम्ही पण बघा. तुम्ही पण बघा. साधारण कधीपासून बिझनेस मध्ये आहात तुम्ही? आजपासून. काय म्हणजे बिझनेस सुरू केल्यापासून ते आजपर्यंत या बिझनेस मध्ये मी प्रत्येक दिवस पहिलाच मानतो आहे. वा. मेनू तुम्ही इथेच बनवणार आहात ना? हा, आम्ही इथे बनवायलाच येणार आहोत. बरं, तुमच्यासोबत तुमची माणसं असतीलच ना? जेवण जास्त तिखट नको, अगदी व्यवस्थित हवं. आता ते तुम्ही सांगणार तसाच बनवणार शकला. आणि तुमच्या सोबत जी हेल्पर मुलं येतील ती इंग्लिश बोलतील ना? आणि तुम्ही असालच नाही का त्यांच्या सोबत? हा आणि तुम्हाला तर इंग्लिश येतच असेल. हा. त्या हो मध्ये कॉन्फिडन्स जरा कमी वाटतोय नाही? दाखवा की, इंग्लिश बोलून दाखवा जरा. बोलू? हा, म्हणजे इंग्लिश बोलतातच ना? येस सर. मी तुम्हाला काय देऊ? देबू? हे इंग्लिश आहे का तुमचं? सुरुवातीला तो आहे ना, पण आई, गंधार, जेवण, डेकोरेशन आणि सर्व्हिस सगळं यांच्याचकडे मिळणार आहे. हे बघ, आपल्याला दुसरं ऑप्शन नाहीये. तेव्हा यांनाच फायनल करून टाक. तुला चालणार आहे ना? हो हो, चालेल. पैशाचं काय ते बघून घे. या, पैशांचं बोलून घेऊया. हे उदय, ताबडतोब आलापला फोन करून सांग की पांडेचं सिलेक्शन झालंय. प्लॅन इज ऑन. उदय? हा, बोलू दे. हॅलो दाद्या, फर्स्ट स्टेप कम्प्लीट. काय बोलतोय तू? कशाबद्दल? कमॉन यार दाद्या, पांडे. हा हा, बोल. पांडे ऍज अ इव्हेंट मॅनेजर म्हणून पास. ग्रेट. सो आता खरा प्लॅन सुरू. येस. ऐक दादा, तू लवकर घरी ये, आपण उद्याचं प्लॅनिंग करू. हो. चल ठेवतो. आणि ऐक दादा, द प्लॅन इज ऑन नाव. या, बाय. चला, पांडे ॲज अन इव्हेंट मॅनेजर पास झाला. आला, पण हे सगळं आपण फसवूनच करतोय ना? तुम्ही फसवून नाही, आपण युक्तीने करतो असं म्हटलं तर. युक्ती, हुशारी, काही नाव दे, पण या सगळ्यात आईंची फसवणूकच होणार आहे ना? आलाप, मला आईंना फसवून लग्न करायचं नाहीये रे. सगळ्यांसमोर आपलं लग्न लागलेलं मला आवडेल. एक मिनिट.
मंगळसूत्र जेव्हा आईचा होकार असेल ना तेव्हाच मी तुझ्या गळ्यात घालेन. पण आलाप आई नाही म्हणाल्या तर? होप फॉर द बेस्ट. बघ जुई, मला माहित नाही उद्या काय होणार. मला फक्त एवढंच माहिती आहे की झालं तर उद्या आपलंच लग्न होणार. पण सगळ्यांसमोर आईंच्या होकाराने. बाबांनी शब्द दिलाय ना की आपलं लग्न मंडपातच होणार, तर ते होणारच. जे काही होणार आहे ते सक्सेसफुल होऊ दे बस.